महिला आत्महत्येसह न्यायासाठी कुटुंबियासह नातेवाईकांचे बिंदुसरा नदीपात्राच्या जलसमाधी आंदोलन सुरू केले। आज मंगळवार दिनांक 7 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता हे आंदोलन सुरू करण्यात आले होते। बीड शहरातील नाळवंडी नाका माऊलीनगर भागामध्ये केशरबाई रुस्तुम पवार वय 55 वर्ष या महिलेने दिनांक 3 जानेवारी रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली होती। घरावर ट्रॅक्टर चालवत घर पाडून पोलीस कसलीच कारवाई करत नसल्याने सदर महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता। या प्रकरणावरून त्या दिवशी जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठा गोंधळ घातला होता। सदर प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी अशी मागणी करत नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली होती। पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते। मात्र त्यानंतरही पोलीस प्रशासनाने कसलीच कारवाई न केल्याने संतप्त कुटुंबीय आणि नातेवाईकांनी आज मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान शहरातील बिंदुसरा नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केलं। घटनास्थळी पोलिसांनी येऊन आंदोलकांना पाण्याच्या बाहेर येण्यास सांगितले। मात्र पोलीस या प्रकरणात कसलीच कारवाई करत नाहीत। पोलिसांनी आरोपीचे संबंध आहेत असा देखील आरोप केला जात आहे। असा आरोप यावेळी मयत महिलेच्या नातेवाईकांनी केला। यावेळी त्या ठिकाणी बराच वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती। API उबाळे आणि ते मोठे भाऊला दाबदाट्या करून हाकलून लावलं। मुख्य गुन्हेगार बाबू विठ्ठल पवार दरोडेखोर याला फोन लावून भाऊला जीव मारायची धमकी दिली म्हणून भाऊ तिथून निघून गेला। आणि 1 तारखेला तो सुट्टीवर होता उबाळे साहेब, आणि 2 तारखेला धारधार शस्त्र घेऊन JCB घेऊन माझं राहतं घर, माझे आई वडील ज्या घरात राहत होते ते पूर्ण पाडून तिला मारलं। 2-3 झापडी तिला माझ्या वहिनीने लपून ठेवलं। आणि 3 तारखेला पहाटे सकाळी तिला मारलं का आत्महत्या केलं हेच कळलं नाही। माझी आई मारायसारखी तर नव्हती ना, मिली असती फाशी घेऊन तर तिची जीभ बाहेर आली असती, तिचे डोळे बाहेर आले असते। आम्हाला पूर्ण खात्री आहे की त्यांनीच तिला मारून तिला फासावर लटकिले। मीडियाच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना एक विनंती करतो की माझ्या आईला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या। तर साहेब तरी ते मुख्य गुन्हेगार बाबू विठ्ठल पवार अनेक प्रकारचे गुन्हे, किडनॅपिंग, दरोडे। आज काय आंदोलन केलंय? आज आंदोलन केलं की माझ्या आईला न्याय मिळण्यासाठी आज आम्ही निवेदन देऊन जलसमाधी घेऊत म्हणून असं हे आंदोलनचा आम्ही त्यांना इशारा दिलतो। आज 13 तारीख पासून आम्हाला न्याय नाही मिळालं तर सहकुटुंबासह कलेक्टर ऑफिस पाशी आम्ही अमर उपोषणाला बसणार आहोत। आणि मीडियावाल्यांनो, मी तुम्हाला तुमच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, तुम्ही आम्हाला न्याय देवतात। माझी आईच्या जागेवर आई बाप, तुम्ही आम्हाला न्याय द्या। 4 दिवस झाले आमच्या घरी कोणीच माणसं नाही, आम्ही सगळे लेडीजच होतो। तर 2 तारखेला ते घरी आले JCB जवळ, बरंच 7-8 लोक ज्यांच्या हातात रॉड काठ्या सगळेच घेऊन उभा राहिले होते। तो बाहेर सुद्धा आलं, मी व्हिडिओ काढत होते, मला सुद्धा धमकी दिली। आमच्या सासूला 2-3 मारलं। सासूला मारल्यामुळे आम्ही जाऊन सासूला लपून ठेवलं, तुम्ही येऊ नका मधी म्हणून। त्यांनी पूर्ण राहतं घर जिथं जिथे आम्ही 3 कोणीच आमच्या सासू सासरे 3 वाईली राहत होते, त्यांचं राहतं घर पाडलं त्यांनी। या प्रकरणात तुम्ही तक्रार दिली का? नाही तर पोलिसांचं काय म्हणणं? पोलीस तक्रार द्यायला त्या दिवशी जाऊनच दिलं नाही बाहेर। 2 तारखेला त्यांनी जेव्हा JCB पाडलं, आरोपींनी बाहेरच निघून नाही दिलं। ते आता वर्ष झालंय भांडण सुरू, ते बाहेर सुद्धा जाऊन देत नाही। लहान लहान मुलं येतात, कुठं भाजी पाल्याला कशाला बी गेले, आम्ही लेकरांना शाळेत सुद्धा पाठवत नाही। बाहेर गेलो ते गाड्या घेऊन फिरून येतात, आमच्या मागं समोरून कट मारून जातात, काही पण शिव्या देतात। ते धाकाने आम्ही घरात फिरतो 6 महिने, इकडे वर्ष झालंय आमच्या घराची हाल अवस्था चालू आहे।